नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. निर्मल्य आणि आत्महत्यांमुळे चेंदणी कोळीवाडा बंदर बंदिस्त, कोपरीकरांचा संताप. फ्लेमिंगो पॉइंटवर जाण्यास मज्जाव, निसर्ग अनुभवण्याचा आनंद हिरावला. खाडीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर कोपरीतील चेंदणी कोळीवाडा बंदर अर्थात विसर्जन घाट परिसर अधिक बंदिस्त करण्यात आलाय. लोखंडी गेट आणि आता प्लास्टिक बॅरिकेड्समुळे नागरिकांना खाडीच्या टोकापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने फ्लेमिंगो आणि निसर्ग जवळून अनुभवण्याचा आनंद हिरावल्याची भावना व्यक्त होत आहे. कोपरीकरांची मिनी चौपाटी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणाचे ठाणे महापालिकेकडून सिमेंट, कॉन्क्रीट, फुलझाडे आणि बसण्याच्या जागांद्वारे सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे मॉर्निंग वॉक आणि विरंगुळ्यासाठी आकर्षक जागा निर्माण झाली असली तरी आता खाडी किनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यावर निर्बंध आले. स्थानिकांच्या मते काही नागरिकांकडून खाडीत निर्माल्य टाकले जात असल्याने प्रशासनाने घाटाच्या टोकाला लोखंडी गेट बसवल्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने गेटवर चढून आत्महत्या केली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव परिसर अधिक बंदिस्त करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. पूर्वी या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे, खाडी किनाऱ्यावरील शांत वातावरण आणि समृद्धी वाऱ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र आता वाढत्या निर्बंधामुळे काहींच्या चुकीची शिक्षा सर्व नागरिकांना मिळत आहे, अशी नाराजी कोपरीकर व्यक्त करत आहे. निर्माल्य टाकणारे किंवा आत्महत्येसारखे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, पण त्यासाठी संपूर्ण खाडी किनाराच बंदिस्त करून नागरिकांना निसर्गापासून दूर ठेवणे योग्य नाही. चेंदणी कोळीवाडा बंदर हे नागरिकांसाठी फक्त विसर्जन घाट नाही, तर निसर्ग अनुभवण्याची जागा आहे. टिटवाळा न्यूजसाठी आनंद कोळी, चेंदणी कोळीवाडा, ठाणे पूर्व. मी चेंदणी कोळीवाडा येथील ग्रामस्थ आनंद प्रभाकर कोळी. या इथे हे जे चेंदणी कोळीवाडा बंदर आहे, मुळात ही आमच्या चेंदणी कोळीवाडा बंदराची, आमच्या चेंदणी कोळीवाड्यातील लोकांची ही वहिवाट. आणि आज इथे महापालिकेने जे सुशोभीकरण केलेलं आहे, तर या सुशोभीकरण करताना मुळात तिथे जो पहिला जो ठाणे खाडी किनारी जो गेट टाकलेला आहे, त्या गेटलाच आमचा विरोध असताना आज समजा इथे ज्या आत्महत्या होतात आहेत, त्या मुळात एक गेट बांधला असताना त्याच्यावरती जाऊन समजा एखादा आत्महत्या करत असेल आणि असे जर का आत्महत्या जर का नेहमी घडत असतील, तर त्याला अजून एक तुम्ही बंदिस्त अजून खाडी किनारी एक गेट टाकणं ही काही उपाययोजना त्याच्यामुळे होणार नाही आहे. तर आमचं तर अशी मागणी आहे की हा जो चेंदणी कोळीवाडा बंदर आहे, आज इथे सगळे इकडचे जे नागरिक आहेत ते इकडचे निसर्गाचा आनंद घेण्याकरता या चेंदणी बंदराच्या इथे येतात. आणि या इथे महापालिका अजून समजा जर का गेट टाकून जर का नागरिकांना जर का अटकाव करत असेल, तर त्याला आमचा चेंदणी कोळीवाडा येथील नागरिकांचा पूर्णपणे विरोध आहे. आणि असं कोणताही गेट इथे टाकला जाऊ नये. मुळात तो जो पहिला जो गेट टाकलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे, तो काढण्यात यावा ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे. सदर बंदर विभाग आणि ठाणे महापालिका यांनी याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि जेणेकरून तो जो गेट आहे तो पण नागरिकांना खुला करावा ही आमची विनंती आहे. कोळी साहेब, या ठिकाणी अनेक माणसं निसर्ग सौंदर्य बघायला येतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? मुळात आता ह्या इथे जी जैवविविधता आहे आणि ह्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथे बरेचसे नागरिक संध्याकाळी इथे फेरफटका आणि ही मिनी चौपाटी आहे आज जी तयार झाली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचा जर का समजा तुम्ही बंदिस्त जर का करणार असाल, तर त्या मिनी चौपाटीचा उपयोग काय? आणि जर का समजा सगळ्यांना नियम कायदे जर का महापालिका लावणार असेल, तर मुळात ही जो खर्च केलेला आहे आणि हे जे निसर्ग आहे हे बंदिस्त करण्यामागे ठाणे महापालिकेचं नियोजन काय आहे हे महापालिकेने जाहीर करावं. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.